हाय. तर आता वाजलेले आहेत 7:30 पावणे 8 झालेले आहेत, रात्रीचे वाजलेले आहेत. तर एक चांगली छान झोप झालेली आहे आमच्या सगळ्यांची आणि आम्ही फ्रेश पण झालेलो आहोत आणि आता आम्ही निघालेलो आहोत. आता इथे ना एक गोरक्षनाथांचा आश्रम आहे, जे मला माहिती आहे. तर तिथे जर आता आम्हाला जायला मिळालं तर तिथे जाणार आहे पहिल्यांदा गोरक्षनाथांच्या आश्रमामध्ये. तर तिथे जाऊन बघणार आहे तिथे भोजनाची म्हणजे जेवणाची व्यवस्था आता या वेळेला आहे का, कारण तिथेही सुंदर प्रसाद मिळतो, म्हणून मला तिथे परत जायचं आहे त्यासाठी. तर आता तिथे जाणार, तिथे बघणार आणि त्याच्यानंतर मग परत इकडे जाऊन काठी वगैरे रात्रीची वेळ आहे त्यामुळे काठी तर कंपल्सरी लागणार आहे, त्यामुळे काठी घेणार आहे. बॅटरी वगैरे सगळं घेतलेलं आहे आम्ही. तर तयार झालेलो आहोत. आता आम्ही निघतो. चला तिथे मला आता रात्रीचं बघूया कितपत कसं काय ब्लॉग करायला मिळतो आहे ते, पण जेवढं जमेल तेवढं मी नक्की करणार आहे. तर चला उद्या सकाळी नक्की सगळ्यांना दत्त महाराजांचं दर्शन नक्की मिळणार. जय गिरनारी. आश्रम जो आहे तिथे आलेलो आणि आतमध्ये जाऊन बघितलं तिथे जेवणाची सोय आहे का वगैरे चालू आहे का, कारण 8:15 वाजलेले तर आहे. 9 वाजेपर्यंत गोरक्षनाथ आश्रमांमध्ये आपल्याला जेवण मिळतं मोफत. आणि ॲक्च्युली तिथे बघा ही मोठी बिल्डिंग दिसते ना जी, ही गोरक्षनाथ आश्रम आहे. तिथे राहण्याची सुद्धा सोय आहे. फक्त मला वाटतं ऑनलाईन बुकिंग होत नाही, कारण उद्या मी बघणार आहे जर मला जमलं लवकर यायला तर आम्ही तिथे ट्राय करणार आहे रूमसाठी. तर बघूया, पण प्रसादाचा लाभ नक्की घ्यावा. इतकं सुंदर आणि खूप छान जेवण होतं. आवडलं, मला खूप आवडलं आणि दिलीपना पण खूप आवडलं. इथे बसायलाही आहे. खरंच म्हणजे असं वाटतं बाहेर राहण्यापेक्षा इथे एवढं सुंदर रूम आहेत. आतमध्ये फक्त शूटिंग करायला परमिशन नाही म्हणून, नाहीतर मी आतलाही परिसर दाखवला असता, पण आतमध्ये परमिशन नाही आहे. बाहेरच मोबाईल वगैरे सगळं म्हणजे नाही आहे तिथे अलाउड. इवन बोलायचंसुद्धा नाही आहे एवढं तिथे थोडंसं स्ट्रिक्ट आहे. पण ठीक आहे, छान आहे. जे काही नियम आहेत इथले ते मला आवडले. आणि इथेच वरती समोरच गुरांचा गोठा आहे. इथलं एकंदरीत वातावरण खूप छान आहे आणि मला ही रूम जी आहे किंवा ही बिल्डिंग आहे ती खूप प्रचंड आवडली आहे आणि इवन दिलीपना पण आवडली. तर चला आता गिरनार चढायची तयारी, काठ्या घ्यायच्या आहेत. तर आता तिकडे 5 मिनटं बसणार इथे, कारण महाप्रसाद घेतलेला आहे आत्ताच आणि नंतर निघायचं आहे. चला तर घेतलेलं आहे सगळं आम्ही, पाणी वगैरे घेतलेलं आहे. 4 काठ्याही घेतलेल्या आहेत. काठ्या नक्की घ्या. रात्रीचं जर चढायचं असेल तुम्हाला तर नक्की काठी घ्या आणि शक्यतो रात्रीच चढा. थंड वातावरण आहे आणि नारळ वगैरे ठेवलेलं आहे, घेतलेलं आहे सॉरी. आता पुढे दाखवणारच आम्ही तुम्हाला काय करतो आहे ते. तर चला, इथे हनुमंताचं मंदिर आहे. तिथे आता नारळ वगैरे दिलीप फोडते आणि अगरबत्ती लावणार आहेत आणि मग पुढचा प्रवास सुरू करू. तिकडे स्वामी पण आहेत. गिरनारी बोला. साईडला ठेवा, कचऱ्याच्या डब्यात नाही टाकायचं. तर आता इथे नारळ वगैरे फोडून झालेला आहे, अगरबत्ती लावून झालेली आहे आणि आता आमचा इथून पायी प्रवास सुरू होणार आहे. बघूया किती वेळ लागतो, किती तास लागत आहेत, मी नक्की तुम्हाला अपडेट देणार. तर चला, जय गिरनारी. तर चढतानाच स्टार्टिंगपासून अगदी छोटी छोटी मंदिर पण आहेत. दत्त महाराजांचं आहे, गणपतीचं आहे, महादेवांचं आहे, अशी छोटी छोटी मंदिरं पण आहेत इथे. दुकानंसुद्धा आहेत, त्याच्यामुळे पाणी, चॉकलेट काही खायचं हवं असेल तरी आहे. म्हणजे एक साधारण 10 वाजेपर्यंत तरी आहे चालू. त्याच्यानंतर बघूया आता पुढे भेटलं तर ठीक आहे, पण एक साधारण 10 वाजेपर्यंत चालू असतात. तर आम्ही आता इथे थांबलेलो आहोत आणि आमच्या 9:30 वाजता आम्ही चालू केलं चालायला आणि आत्ता वाजलेले आहेत 11:15. तर 11:15पर्यंत आमच्या 2000 पायऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. अजून बऱ्याच खूप अजून प्रवास करायचा आहे पुढचा, पण दम लागला त्याच्यामुळे इथे. आणि मुख्य म्हणजे इथे ना रात्रभर
आहेत दुकानं, छोटी छोटी आहेत पण आहेत, दुकानं वगैरे आहेत, असं काही नाही आहे. एक अर्ध्या तासाच्या अंतरावर एखाद्याच्या आहेत दुकानं, त्यामुळे जमून जात आहे, काही वाटत नाही आहे अजूनपर्यंत तरी. भयभीती काही वाटलेली नाही आहे. छोटे स्वामी आहेत, दत्तगुरू आहेत सोबतीला असं म्हणायचं आणि पुढे जायचं. चला, इथे दिलीप बसलेले आहेत आणि इकडे या दोघी. मध्ये नाही आहो, तिकडे इकडे बघा ना, इकडे कुठपर्यंत लाईट दिसते बघ. तर आत्ता वाजलेला आहे रात्रीचे 1 वाजलेला आहे आणि आम्ही आता गोरखनाथ आश्रम जे आहे, चरण पादुका आहेत तिथेपर्यंत पोहोचलेलो आहोत. अंबामातेच्या पुढे जे गोरखनाथचा जो मठ आहे, ती आश्रम आहे, तिथे आम्ही वरती पोहोचलेलो आहोत. 1-3.5 तासामध्ये आम्ही एवढा प्रवास कवर केलेला आहे. अजून पुढे गुरुशिखर बाकी आहे, पण इथंपर्यंत आम्ही 1 वाजेपर्यंत आलेलो आहोत. तर दाखवते तुम्हालाही. आणि वारा प्रचंड इकडे आहे. जसं जसं वरती आपण येतोय तसं तसं वारा खूप आहे. तर हे आहे आपलं गुरुशिखर दत्त महाराजांचं. इथेपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे आणि अर्ध्यापेक्षा जास्त प्रवास म्हणजे एक कंप्लीट झालेला आहे. थोडं बाकी आहे पण तिथेपर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला. तर चला निघूया. जय गिरणारी. ओम श्री गुरुदेव दत्त. रात्र असल्यामुळे व्यवस्थित दिसलं जात नाही आहे, पण हे आहे श्री गुरु दत्तात्रय चरण पादुका. इथून आता गुरुशिखराचं हे चालू होणार. इथे पण हवा कशी येते, व्हेंटिलेशन. तेव्हा तिथं का चोडकी वगैरे उडकी तू काय भारी दिसते रे. गुड मॉर्निंग. आणि नवीन ब्लॉग नाही बोलणार कारण कालचाच माझा ब्लॉग अजूनही चालू आहे आणि त्याचा एंड आता मी करणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी. त्याच्यामुळे मी सर्व मैत्रिणींना गुड मॉर्निंग बोलते. आणि आता वाजलेले आहेत सकाळचे साधारण 8 वाजलेले आहेत आणि मला मी प्रत्यक्ष सगळं अगदी दाखवलेलं आहे की आमचं म्हणजे प्रवास कसा झाला किंवा वरती जाऊनही आम्हाला ॲक्च्युली खूप कमी वेळात आम्ही पोचलो. पण सकाळी तिथे 7 सव्वा 6 सूर्योदय 5:45 वाजता तिथे ते भटजी येतात आणि त्याच्यानंतर ते 6:45पर्यंत त्यांनी पूजा अभिषेक वगैरे जे काही असतं ते केलं. त्याच्यानंतर सूर्योदय बरोबर 6:45 वाजता सूर्योदय झाला. तेव्हा आरती झाली. आरती झाल्यानंतर आम्हाला प्रवेश दिला. त्याच्यानंतर आम्ही प्रचंड गर्दी पण आहे. त्याच्यानंतर मग आम्ही दर्शन घेतलं दत्त महाराजांचं. खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. ती पहिली आरती म्हणजे मिळाली तिथे जाऊन. ठीक खाली उभे होतो आम्ही, काय वरती कोणाला अलाउड पण नसतं, खालीच उभं राहायचं असतं कंपल्सरी. तर तिथून मग थोडंसं जेवढं मला जमलं तेवढं मी शूटिंग केलेलं आहे. आणि येताना मात्र आम्ही तिघीही रोपवेने आलो. दिलीप तेवढे पायी येत आहेत खाली, अजून आलेले नाही येते. तर सांगायचं असं की रोपवेचा खर्च किंवा ट्रॅव्हलचा खर्च
किंवा आम्ही सोमनाथला गेलो तिथला खर्च हे जे काही असेल ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सगळं सांगेन. आणि हॉटेलमध्ये कसं काय किती खर्च आला मला एकंदरीत या ट्रिपसाठी माझ्या, तो मी नक्की सांगेन. आणि एकच सजेशन असेल की सोमनाथला वगैरे शक्यतो जानेवारी फेबमध्ये जा, कारण ऊन प्रचंड आहे. पण इथे आता 8 नाही अजून वाजले ना, तर खाली उतरताना अंबामातेपर्यंत आपल्याला पायीच यावं लागतं, हे सर्वांना माहिती असेलच. पण तरीही ऊन प्रचंड आहे, त्याच्यामुळे लवकरात म्हणजे जेवढं लवकर होईल तेवढं लवकर कव्हर करायचा प्रयत्न करा. तर चला, ह्या दोघींसाठी पावभाजी घेतली, कारण मला नको आहे म्हटलं काही खायला, म्हणून मी फक्त चहा घेतला. आणि ह्या दोघींसाठी खाली आल्यावर लगेच रोपवेने आल्यावर लगेच एक हॉटेल आहेच, उत्तम आहे, छान आहे हॉटेल. तर मग तिथेच ह्या दोघींनाही मी आता पावभाजी दिलेली आहे. आणि मी आता चहा घेतलेला आहे. बघूया तोपर्यंत ते कुठपर्यंत येत आहेत काय माहीत नाही. एकदा कॉल करणार, पण रेंज नसते वरती, रेंजचा नेटवर्कचा प्रॉब्लेम मात्र आहे. हां, आपल्या जिओला तर अजिबात रेंज नाही आहे वरती. तर चला, आजचा मी ब्लॉग आता इथेच दुसऱ्या दिवशी एंड करते. आणि माझा हा कालपासूनचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगपर्यंत तोपर्यंत बाय.